दादा आणखीन एक गोष्ट आहे पुण्यातल्या नेतृत्वाची. असं अनेकांना वाटतंय की तुम्ही मुद्दाम बॅकसीट घेतात की काय? की असं वाटतं मुरलीधर मोहोळांना निवडणूक प्रमुख केलंय, हे केलंय. मग दादा कुठे मुद्दाम बॅकसीटवर जात आहेत की काय नक्की झालंय दादांना? नेहमीचा स्वभाव आहे. माझं म्हणणं असं आहे की हिंदू संस्कृती ही इतरांना मोठा करण्यात आनंद मानते. हिंदू संस्कृती ही कलेक्टिव्हिटीवर आनंद मानते. हां. आम्ही सगळे म्हणून चालू. त्यामुळे जर मूळ पुण्याचे नेते हे मुरलीधर मोहोळ असतील तर त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढली पाहिजे. ते महापौर होते या शहराचे, खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी लढवली पाहिजे. वयातलाही विचार केला तर नाव आय एम क्रॉसिंग 68. आय थिंक ही इज क्रॉसिंग ओनली 50-55 जे काय असेल ते पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात जसं देवेंद्रजींच्या उदयानंतर अनेकांनी बॅकसीट घेतली, ज्यांनी घेतली नाही आणि आपलाच क्लेम आहे असं म्हणून वाटलं ते सायडिंगला गेले. आयदर तो हुशार असतो की जो बॅकसीटला जातो, किंवा तो समजदार असतो तो बॅकसीटला जातो. हुशार आणि समजदार यात फरक आहे. हुशार म्हणजे काय, हे बाबा ते ढकलण्याच्या पूर्वी आपणच बॅकसीटला जाऊन बसू. आणि समजदार म्हणजे काय, अरे बाबा झालं तर आपलं वय आता त्यानेच करायचं आहे. भाऊसाहेब फुंडकर समजदार होतो. त्याने कधी बॅकसीटला जाण्याचा आरडाओरडा नाही केला. पण जे बॅकसीटला जाण्यामध्ये आरडाओरडा करत राहिले तर देवेंद्रजींचा काहीच फरक पडला नाही. ते बॅड बुकमध्ये, निगेटिव्ह बुकमध्ये गेले. मी कुठे 47 वर्षाचं समृद्ध सामाजिक राजकीय जीवन आहे. ना विद्यार्थी परिषदेत कॉन्ट्रोवर्सी झाली, ना RSS मध्ये झाली, ना बीजेपी झाली. बीजेपी देऊन सुद्धा मला 2004 ते 26 म्हणजे 21 वर्ष झाली. बरोबर. पण नो कॉन्ट्रोवर्सी. याच्यात आनंद मानणं की आपला पक्ष पुढे चाललाय. बरोबर. जर तुमचं उच्च शिक्षण खात्यामध्ये देखील मुलींच्या शिक्षणासाठीचा तुमचा निर्णय, त्याचे राज्यामध्ये अजून मोठे पडसाद उमटतात की फी माफीचा, तर त्याच्या कसा फीडबॅक आहे आणि तो निर्णय पुढेही कंटिन्यू राहणार आहे का? कुठे फीडबॅक असा आहे की मुलींची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली. कारण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स सायन्स कॉमर्सला आपल्याकडे कधी फीस नव्हत्या, असतील तर 600. एकदम ठीक. पण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, MBAच्या फिया मोठ्या असतात. घरामध्ये मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये मुलालाच प्राधान्य मिळतं. आता मुलगी भांडते की मला आता फी भरावी लागत नाही. ॲडिशनली आम्ही निर्वाह भत्ता नावाचं एक मॉड्यूल आणलं की त्याचं हॉस्टेल नाही मिळालं तर दरमहा 6,000 रुपये. 10 महिन्याचे 60,000 मिळतात. पण त्या 3-4 जणी मिळून जर 24,000 झाले की रूम घेतात. बऱ्याच वेळेला स्वयंपाक हाताने करतात, उलट पॉकेट मनीच उरतो त्याला. त्यामुळे एका बाजूने निर्वाह भत्ता, दुसऱ्या बाजूने फी नाही. ते मुलींचं प्रमाण खूप वाढलं. ओके. पॉलिटेक्निकमध्ये मुली नाही, इन जनरल आमची संख्या 58,000 1,06,000 होईल. ओके. दुप्पट झाली. यावेळीची पॉलिटेक्निकची प्रवेश संख्या 1,06,000. ओके. मुलींचं प्रमाण जास्त आहे.